विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 7 जागांची मागणी केली जाते। मात्र जागा वाटपामध्ये शिंदेंच्या वाट्याला अवघ्या 3 जागा येतील अशी शक्यता वर्तवली जाते। एकनाथ शिंदे मात्र 7 जागांवर ठाम आहेत। यामुळे या संदर्भात चर्चा करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहोचलेले आहेत। सध्या त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। आज 5 ज्या 17 जागा आहेत त्यापैकी 5 जागांवर शिवसेनेचे आमदार कार्यरत होते, परंतु मध्यंतरी निवडणुका न झाल्यामुळे ह्या निवडणुका पुढे ढकलल्या। पण त्याचबरोबर आम्ही धुळ्यामध्ये आमची ताकद वाढलेली आहे। त्याचबरोबर रायगडची म्हणजे सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीची जी जागा आहे ती वाढलेली असल्यामुळे 5 जागा ज्या आमच्या आहेत त्या आणि 2 अतिरिक्त ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद वाढलेली आहे अशा 7 जागा शिवसेनेच्या वतीनं आम्ही मागितलेल्या आहे। परंतु शेवटी हे जरी मागणी जरी आमची असेल तरी अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबच बसून घेणार आहे आणि ते दोघे जे निर्णय घेतील ते आम्हाला बंधनकारक आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, सध्या चर्चा सुरू आहे, एकनाथ शिंदे 7 जागांवर ठाम आहे, काय नेमकी खलबतं होत आहेत? नक्की श्वेता, आपण जर पाहिलं तर मागील तासाभरापासून नंदनवन या निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये बैठक जी आहे ती सुरू आहे। विधान परिषदेच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये अजूनही एकमत जे आहे ते झालेलं नाही। म्हणजे जेव्हा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीची निवडणूक जाहीर झालेली होती तेव्हापासून शिवसेनेकडनं एक मागणी केली जाते, ती म्हणजे 7 जागांसाठी जिथे त्यांचे म्हणजे सिटिंग जागा आहेत। सिटिंग जागांसह ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद वाढलेली आहे, ज्या ठिकाणी उमेदवार आहे आणि पक्ष त्या ठिकाणी मजबूत आहेत, अशा जागांची मागणी सध्या शिवसेनेकडनं केली जाते। 7 जागा अशा आहेत ज्या ठिकाणी त्यांना कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे आणि अशा जागा आम्हाला सोडल्या पाहिजेत अशी मागणी शिवसेनेकडनं केली जाते। मात्र दुसरीकडे जी माहिती मिळत आहे त्यानुसार शिवसेनेला फक्त 3 जागा मिळतील अशी शक्यता आहे। अशी शक्यता असताना शिवसेनेची मागणी मात्र कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या संदर्भात सध्या हे तिन्ही नेते नंदनवन या निवासस्थानी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर महायुतीमध्ये संख्याबळानुसार आणि ताकदीनुसार जागा वाटप होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे भाजप 12 जागांवरती आग्रही आहे, तर दुसरीकडे शिवसेना 7 जागांवरती, तर 2 जागा राष्ट्रवादीला सुटेल अशी शक्यता असताना आता शिवसेनेनं मात्र आपली 7 जागांची जी मागणी आहे ती सुरुवातीपासूनच कायम ठेवल्याचं पाहायला मिळत आहे। आज ही जी बैठक नंदनवन या निवासस्थानी पार पडते ती अतिशय महत्त्वाची आहे। भाजपचे महत्त्वाचे नेते जे नेहमी जागा वाटपाच्या बैठकीमध्ये आग्रही असतात आणि सक्रिय असतात ते नेते सध्या एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करत आहेत। त्यामुळे या बैठकीमध्ये काही तोडगा निघतो का किंवा एक मधला काही मार्ग काढला जातो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एक गोष्ट जी निश्चित मानली जाते ती म्हणजे की 7 जागा तर भाजप शिवसेनेला सोडणार नाही, त्यामुळे किती जागांवरती एकनाथ शिंदे सध्या समाधानी राहणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यांचे नेते असतील, मंत्री असतील, ते वारंवार 7 जागांसंदर्भात वक्तव्य करत असताना दुसरीकडे आता महायुतीमध्ये नक्की काय समन्वय साधून शिंदे गटाला किती जागा सोडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी त्यामुळे या वाटाघाटीच्या चर्चेमध्ये कशा पद्धतीने मध्यम मार्ग काढला जातो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद सीमा दिलेल्या माहितीसाठी।